गणेशोत्सव व ईद काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिकच्या नांदगावमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिगंबर भादने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व होमगार्ड पथकाने येथील मोकळ्या मैदानात जमावबंदी हाताळण्याचा सराव म्हणजेच मॉक ड्रिल करण्यात आला। हिंसक जमावाला काबू करत जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून नेमके कोणते पाऊल उचलले जाईल याचे सरावादरम्यान प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे। जमावबंदीच्या प्रसंगी पोलिसांनी कोणते तांत्रिक व कायदेशीर उपाय करावेत याचा हा सराव आहे। नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवत कायदा सुव्यवस्था सुरळीत राखणे हा यामागचा उद्देश असून अशा सरावामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत पोलिसांचे काम अधिक सक्षमपणे पार पाडता येणार आहे। प्रात्यक्षिक वेळी शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। यावेळी विविध शाखा विभागाचे अधिकारी व अंमलदार पोलीस होमगार्ड यांनी मोलाची कामगिरी केली आहे। आवाज एन न्यूज मराठी नांदगाव।